Today's play activity is picture reading, which comes under the category of language development of preschool students. So this play activity can be shared with preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to increase vocabulary and to enable children to speak in structured sentences and to use observation and memory. For this, we need medium group of students and material required is picture charts. Now, how we have to play this activity? Make children sit in semicircle. Fix a picture on a display board close to you so that all children can see the picture. Show the picture to the children and ask questions related to the picture. Encourage children to talk. You could make each child say 1 or 2 sentences about the picture. Now one variation is possible. Draw a picture on the board. Ask questions related to the picture. Add details as the children give suggestions. For example, a road scene or any nature scene. You may have drawn only a few vehicles, or children may suggest more. And if it's a nature scene, then we can have some trees or hills, sun, or some animals, pond, birds. This way student can suggest. Write the sentences or the words that were discussed on the blackboard and read them aloud after the discussion. पिक्चर रीडिंग ही एक भाषिक कौशल्य विकसित करण्याची प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मुलांचा शब्दसाठा वाढतो आणि मुलांना एक व्यवस्थित अशा वाक्यामध्ये बोलायची सवय लागते. ह्यामध्ये आपल्याला बोर्डवर एखादं पिक्चर काढायचं आहे किंवा एखादं कुठलं पिक्चर फिक्स करायचं आहे आणि त्याच्याविषयी मुलांना माहिती सांगायची आहे. त्यामधल्या सगळ्या व्यक्ती असेल किंवा कुठलेही पात्र असतील तर त्याच्याविषयी मुलांना ओळख करून द्यायची आहे. आणि मग एक वेळ असं केल्यानंतर दुसरं कुठलं पिक्चर असेल किंवा त्याच पिक्चरविषयी मुलांना काय दिसत आहे तर आपण सुरुवातीपासूनच मुलांना प्रश्नही विचारू शकतो. म्हणजे या पिक्चरमध्ये काय दिसतं आहे, काय आहे, आणखी काय असू शकतं, किंवा इथे तुम्ही काय सजेस्ट करू शकता, काय असायला हवं असं. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की टीचर एखादं पिक्चर बोर्डवर काढू शकते आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारू शकतो आपण विद्यार्थ्यांना, आणि त्या संबंधित असणारे प्रश्न किंवा शब्द आपण बोर्डवर लिहू शकतो आणि मुलांना त्या प्रश्नांविषयी विचारू शकतो किंवा क्लासमध्ये आपण डिस्कस करू शकतो. ह्याच्यामध्ये आणखी एखादं व्हेरिएशन असंही होऊ शकतं की जर मुलं मोठे असतील 5-6 वर्षाचे आणि ते त्यांचं एखादं ड्रॉइंग काढू शकत असतील तर मुलं ब्लॅकबोर्डवरही काढू शकतील आणि मुलं त्याच्याविषयी बोलू पण शकतील. ह्यामध्ये आपण आणखी काही व्हेरिएशन्स करू शकतो की जसं आपण मुलांना एखाद्या वेळेस गार्डनमध्ये घेऊन जातो किंवा कुठेही बाहेर शॉपिंगला नेत असेल किंवा मॉलमध्ये नेत असेल किंवा थिएटरमध्ये असेल किंवा फळभाजी घ्यायला आपण भाजीपाल्याच्या बाजारात जात असेल तर तिथे जे पिक्चर दिसत आहे ह्याच्याविषयीसुद्धा आपण मुलांना माहिती विचारू शकतो. सुरुवातीला आपण मुलांना माहिती सांगितली 1 किंवा 2 वेळेस आणि त्यानंतर मग एखाद्या वेळेस मुलांनाही आपण तिथे गेल्यानंतर विचारलं की आपण मागच्या वेळेस या गोष्टी बघितलेल्या होत्या आणि आता इथे तुला काय दिसतं आहे मला सांग बरं. मग त्याच्यामध्ये मुलं एक शब्द बोलतील, अगदीच लहान असतील तर 2-3 वर्षांचे मुलं असेल तर एखादा शब्द वगैरे असा ते बोलू शकतील. पण मुलं जसे मोठे होतात तसं ते पूर्ण वाक्य बोलायचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये एक व्यवस्थित पूर्ण वाक्य म्हणजे एक स्ट्रक्चर्ड सेंटेन्स जे आपण म्हणतो मीनिंगफुल असतं, रेलेव्हंट असतं, असे शब्द मुलांना असे वाक्य बोलायची सवय होते. तर आपण अशा पद्धतीने ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्हेरिएशन्स करू शकतो.